बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। खरं तर आपण आज आहोत आझाद मैदानावरती। हेच आझाद मैदान जे गेल्या 2 दिवसांपासून आपल्याला सतत बातम्यांमध्ये दिसतंय, सतत चर्चेत राहिलंय। याचं कारण म्हणजे मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि माझ्या बाजूला या स्टेजवरती असणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील। माझ्या कॅमेरामनला विनंती आहे की त्यांनी आझाद मैदानावरची आताची दृश्य दाखवावीत, कारण आझाद मैदान हे गर्दीनं फुलून गेलेलं आहे। संपूर्ण राज्याच्या कानाकोपऱ्यामधून आलेले जे मराठा बांधव आहेत, मराठ्यांना कुणबीमधून आरक्षण द्यावं अशी जी त्यांची आग्रही मागणी आहे, ही आग्रही मागणी घेऊन गेल्या 2 दिवसांपासून इथे आंदोलन सुरू आहे। एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी करत हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। वेगवेगळे मुद्दे आरक्षणासाठी आता इथे घेतले जात आहेत। खरं तर मनोज जरांगे पाटील यांना आजच्या म्हणजे दुसऱ्या दिवशी आंदोलनाची परवानगी मिळालेली होती आणि पुढच्या परवानगीचं नेमकं काय होणार हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि त्याच वेळेला आपल्याला माहिती आहे की मुंबईमध्ये वरुण राजाची दृष्टी सध्या अगदी सकाळपासून होताना दिसतेय। मात्र या उन्हातानात सुद्धा आणि पावसात सुद्धा या आंदोलकांमधला उत्साह तसूभर सुद्धा कमी झालेला नाहीये आणि हेच सगळे आंदोलक अजूनही आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत, ज्यांचा हा उत्साह अजूनही टिपेला पोहोचलाय। आंतरवाली सराटीमधून सुरू झालेलं हे आंदोलन सध्या मुंबईच्या आझाद मैदानापर्यंत येऊन ठेपलेलं आहे। मागच्या वेळेला आपल्याला माहिती आहे वाशीमधून हे सगळे आंदोलक मागे फिरलेले होते, मात्र यंदाच्या वेळेला त्यांनी मुंबई गाठलेली आहे आणि आज न्यायमूर्ती शिंदे यांची समिती इकडे मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी आलेली होती। गेल्या काही दिवसांपासून न्यायमूर्ती शिंदे समिती ही वेगवेगळ्या पातळ्यांवरती खरं तर अभ्यास करते आहे। मात्र ही समिती आज जरी मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी आलेली असली तरी सुद्धा मागण्यांची पूर्तता मात्र अद्यापही झालेली नाहीये। आझाद मैदानामध्ये मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा हा दुसरा दिवस आहे। जरांगेंची समजूत काढण्यासाठी आजही सरकारची धावपळ होतीये। मराठा आरक्षणासाठी नेमण्यात आलेल्या न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी आज आझाद मैदानावरती येऊन जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे। यावेळेला सातारा आणि हैदराबाद गॅझेटियरच्या नोंदीनुसार प्रमाणपत्र देण्याची मागणी सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे। शिंदे समितीनं त्यासाठी 6 महिन्यांचा वेळ मागितला, मात्र मराठा समाजाला कुणबी घोषित करा आणि याशिवाय मी इथून हटणारच नाहीये असं मनोज जरांगे पाटील यांनी या समितीला स्पष्ट केलंय। हैदराबाद गॅजेटच्या संदर्भात मंत्रिमंडळानं तत्वतः मान्यता दिली अशी माहिती सुद्धा शिंदे समितीनं दिली आहे। तर आपण बघतोय आझाद मैदानावरचं हे सगळं वातावरण एकीकडे जसं आपण म्हणालोय भगवं वादळ मुंबईमध्ये धडकलेलं आहे। आज या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे। आधारच पाहिजे ना, मी पुढे करू शकत म्हणतो। मराठा आणि कुणबी येथे कायदा पारित करा 2004ला झाला होता सक्षम म्हणून, म्हणजे तसाच आहे त्या कुणबी सारखा व्यवसाय करतो जवळपास तसाच आहे म्हणून तेव्हा तरी आधार नव्हता। आता 58 लाख म्हणजे आधार ज्याला घ्यायचे ते घेईल, ज्याला घ्यायचे घेणार। मराठा कुणबी एक हजार काढा, नाही तर आंदोलन मी सोडत नाही। मला गोळ्या घाला तुम्ही आडमुठे समजा काही समजा, मी हलत नाही। मी ठाम करून निर्णय करून आले घरूनच। तुमच्या शब्दाला ते वरच्या याला लय झालं ते 8-15 दिवस म्हणता येईल, चला ठीक आहे 2 महिने ठीक आहे चला, मी गेला नाही। या 2 विषयाला मी 1 मिनिट नाही। सातारा संस्थान हैदराबाद गॅझेटियरला 1 मिनिट ऐकू शकत नाही, 1 मिनिट सुद्धा नाही। याच्यात तरी नाही गड्या साहेब, याच्यात तरी नाही। 13 महिने अभ्यास झाला, 6 महिने का झाला पाहिजे? तुम्ही आता याची अंमलबजावणी करावं। त्या दोन्ही गॅझेटियरची त्या 2 याला वेळ द्यायला तयार आहेत आम्ही। बॉम्बे गव्हर्नमेंटला द्यायला वेळ तयार आहेत आणि अंश संस्थांना द्यायला वेळ तयार आहे। हैदराबाद गॅझेटियर आणि सातारा संस्थानचे गॅझेटियरला 1 मिनिट सुद्धा वेळ द्यायला तयार नाही। तर या संदर्भात जी शिंदे समिती मनोज जरांगेंना भेटायला आलेली होती
त्या संदीप शिंदे यांनी नेमकं काय म्हटलंय आपण बघूयात. काही गोष्टींना तत्वता मान्यता दिलेली आहे, त्याच्यावरती जरांगे पाटलांची काही प्रतिक्रिया आहेत, त्यांची मतं आहेत, ती मंत्रिमंडळाला सांगण्यात येतील आणि त्याच्यानंतर अंतिम निर्णय मंत्रिमंडळ घेईल. त्यांचा महत्वाचा मुद्दा काय आहे? तत्वता मान्यता मंत्रिमंडळाने हैदराबाद गॅजेटच्या संदर्भात दिलेली आहे.